आमच्या फिरतीची शपथ हाय तुला मायभूमीची मरणाशी सरत लावून नशान डोंगर दर्यामंदी तुफान बेभान नाच करू रणाच्या भयानक तालामंदी बघ जीव शिवबाच्या पायावरी मावळा आम्ही तो आमचा मल्हारी मावळा आम्ही तो आमचा मल्हारी मावळा आम्ही तो आमचा मल्हारी 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 शिवबा आमचा मल्हारी 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 शिवबा आमचा मल्हारी शिवबा आमचा मल्हारी शिवबा आमचा मल्हारी गनीम असू दे काळ नाक जहरी ये नाचू थैथया त्याच्या डोसक्यावरी पोलादी मुठीनं दुश्मनाचे छातोडा फोडून राखात पिऊ पोलादी टाचन तुडवून शान डोंगर मातीत मिळवून टाकू सौराज्य सद्गुराम राज्या परी शिवाचं आमचा मल्हारी शिवाचं आमचा मल्हारी शिवाचं आमचा मल्हारी 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 शिवबा आमचा मल्हारी 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 शिवबा आमचा मल्हारी शिलेदार आमच्या रक्ताचा रंग एकच भगवा. It's DJ Solo. बिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार 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 बिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार
पाहत शुभम शुभम लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा शिवरायांच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाची दर्या खवळे तिळभर नढळे कणकर काठी झेंड्याची तलवारीच्या धारेवरती
पंचप्राणा नाचविता पाशपटापट तुटती त्यांचे खेळे पटशेंड्यावर लीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी अखंड रुधिरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होई रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हार झेंड्याचे हे आवाहन महादेव हर हर बोला उठा उठा हो अंधारावर घाव निशाणीचा घाला या झेंड्याचे हे आवाहन महादेव हर हर बोला उठा उठा हो अंधारावर घाव निशाणीचा घाला वीज कडाडून पडता तरुवर कंपित हृदयांतरी होती टक्कर देता पत्थर फुटती डोंगर माती लागती झंझावाता पोटी येऊन पान हलेना हाताने कलंकासला धून काढणे शिवरायांच्या राष्ट्राने रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हार नमस्कार. आता माता सोडून माता फक्त हातवारी करतील. बाकी सगळ्यांनी मोठ्याने घोषणा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब की. माझ्याकडे न पाहताच या, म्हणजे असं एकदम कॅज्युअल वाटलं पाहिजे. प्रशांत भाऊ जा ना तुम्ही त्या बाजूला. फ्रेम मॅनेज करायची कधी पण. चला चला. घोषणा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब की. अरे तुमचं आमचं नातं काय. धन्यवाद. त्याच वेळेला मालोजी भोसले आपल्या छोट्याशा शहाजीला घेऊन सिंदखेड राजाला आले. त्यावेळेला शहाजी राजा म्हणजे बालशहा, हा मुच्छड माझा बाप आहे. फक्त हातवर काय आहे. जय भवानी, जय भवानी,
जय भवानी. नाही उठत. धन्यवाद. आणि त्यावेळेला काय केलंय, दोघांनी ताटामध्ये असणारा गुलाल उचलला आणि एकमेकाला लावला. त्यावेळेला लखोजी जाधव म्हणत आहे, वा वा काय जोडा छान दिसतो. मालोजी बोल. तेव्हाच मुलगी द्यायची की नाही ते ठरलं जातं. आणि सरदाराच्या मुलाला मुलगी द्यायला आम्ही भांग पिलेलं नाही, दारू पिलेलं नाही. भोसल्यांचा अपमान झाला. शहाजीच्या धरलं दंडाला, सोडलं बैठकीला. शहाजीच्या धरलं दंडाला, सोडलं बैठकीला. पान सुपारी घ्या म्हणत असताना भोसले थांबले नाही. पण थोडस जाणवलं बघा जाधवाला, जाणवलं बघा जाधवाला. लखोजी आमच्या मुलाला मुलगी द्यायची म्हणायला आलात. भोसले प्रकार काय झाला, प्रकार काय झाला. स्वप्न पडले मालोजीला. मालोजी उठा, तुमच्या शेतात विठू विठू जगदंबेने साक्षात्कार दिला. जगदंबेने साक्षात्कार दिला. हा जगदंबेचा साक्षात्कार आहे. आणि दुसऱ्या दिवशी वारुळ उकरायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, त्या ठिकाणी द्रव्याचे 7 रांजण भरलेले मिळाले. भोसल्यांनी वाडा बांधायला सुरुवात केली. आता बघायचे आणि त्यांना वाटलं की आपल्या मुलीला योग्य वर आहे. भोसले, जगदंबेनं तुमचं ऐकलं. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ. वा वा, या सावकाश झालं. भोसले म्हणत आहेत, वा जाधव तुम्ही तुमच्या बाहुबलातलं सामर्थ्य मुख्या प्राण्याच्या सोंडेवर दाखवलं. लखोजी जाधव त्या ठिकाणी आलेले आहेत. शहाजीला पाहताच लखोजी जाधवानं शहाजीच्या अंगावर वार केलेला आहे. दंडाला जखम होता, अंगरका रक्ताने भिजला आणि वरून मुलीचा आवाज आला, आबा, की जिजाबाईलाच आपल्या जय भवानी, जय भवानी. श्रीकडे जायचं. बाल सुलतानाला मांडीवर घेतला आणि बेगम साहेबा यांची जबाबदारी शहाजी राजाने घेतली आणि त्यांचा वजीर म्हणून शहाजी राजे काम पाहू लागले. त्यावेळेला अहमद उजवा कौल मनी धरलेला. वा वा, धन्यवाद. चालू चला. त्यावेळेला शहाजी राजे म्हणत आहेत, आपले वडील आम्हाला कैद करण्यासाठी येत आहेत. नाथ, त्यात माझी काय चूक. आणि शहाजी राजांनी काय केलं, एके दिवशी मध्यरात्रीला, बाळा मला माफ कर. शाहिरानं साज चढविला. नगर जिल्हा राहुरी तालुक्याला आज गातो शिवरायाला. ऐका जरा पुढील चौकाला, ऐका जरा पुढील चौकाला. शाहीर विजय गात पोवाड्याला, गात पोवाड्याला. एकदा होऊ द्या.
या मग यस माते या तुम्ही नमो पार्वतीपते, नमो पार्वतीपते, हर हर महादेव. धन्यवाद. थँक्यू सर. शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. हर हर छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. मी घोषणा हर हर नमो पार्वतीपते, हर हर महादेव. जय जय. या चालत चालत या. चॅनल कोणता आहे? आपला पुणे मीडिया. पुणे मीडिया.
चला चला मराठी मातीचा सण ह्यो आला र शिवबाराज शिवबारी ललकार संगनगार तुतारी वाजती संबळे हे गेले माझ राज माझ्या राजाच्या नावानं घड साडेतीन एक छत्रपती शिवबारे माझा रे घ्या बाजू उजेडी महाराज हा सुरू आता छत्रपती झालं ग माय ग पहिली माझी ओवी ग माझ्या जिजा भवानी नमो पार्वतीपते राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की या चालत चाल पटापट या बाकी चला या चालत माझ्या अवतीभोवती जायचं माझ्या अवतीभोवतून जा बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब की जय जिजाऊ अरे तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय नमो पार्वतीपते मराठी मर्दानो ऐका ऐका सात समिंद्रानो जी जी वाह बस राजा माझा लेख बिरुबाचा वाह राया माझा अवतार खंडेरायाचा बोला छत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वतीपते नमो पार्वतीपते नमो पार्वतीपते चला धन्यवाद थांबा एक फोटो नमस्कार असं राहू द्या या चला चेहऱ्यावर स्माइल ठेवा एक आनंद उत्सव दगडाकडे थोडंसं पाहायचं छान हात जोड आता चालेल हां वाचून चालू तुमचं छत्रपती शिवाजी महाराज की
छत्रपती संभाजी महाराज की नमो पार्वतीपते नमो पार्वतीपते जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय जय श्री राम जय श्री राम हिंदू धर्म की जय नमो पार्वतीपते नमो पार्वतीपते महादेव महादेव महातेजस्वी महापराक्रमी चारित्र्य संपन्न सर्जा धर्मवीर संभाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर महादेव येऊ नका थांबा ऐका ना तुम्ही आतमध्ये माता माते एक 2 मिनिटं इथंच बसा. सुंदर प्रसाद घ्या.
सर्वांनी का बरं सोडून जोडा. ठेका 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 ठेका. हलवा हलवा हलवा. हा द्या त्याच्या हातात द्या. चालत चालत द्या. वा 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 वा. द्या 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 त्याच्या हातात. विनंती आहे. संघचालकांना विनंती की संघचालक आपण पुढे येते. खाली बसायचं आहे. आपले आणि पुष्पवृष्टीचं स्वागत करा. आज या ठिकाणी फाल्गुनमध्ये द्वितीया शिवतृतीया आपण सर्वजण उत्सव करतो. मग राम जन्मभूमीचा असो, श्रीकृष्ण जन्मभूमी असो, किंवा आपण आपले देवदेवता साधू संत हे सर्व तिथीनुसार उत्सव करतो. गेली अनेक वर्ष म्हणजे शेकडो वर्ष हा उत्सव पारंपरिक पद्धतीने शिवनेरी गडावर होत आहे. या उत्सवाच्या निमित्तानं आपण सर्वच अनेक जण कायम होताना या ठिकाणी उपस्थित राहत असतात. रोजही शिवजयंती झाली तर अडचण काही नाही साहेब, परंतु 19 फेब्रुवारीला शिवजयंती होती, आजही होती, पण तिथीनुसार होण्यासाठी जो आग्रह चाललेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. कार्तिकी एकादशी होती, आनंदीची होती, 2 एकादशी होतात. त्या ठिकाणी सुद्धा शासन सगळं सहकार्य करत असतं. आमची विनंती राहणार आहे शिवनेरी स्मारक समितीच्या वतीनं सर्व आमदार खासदार यांना पत्रव्यवहार झालेला आहे की आपण जी शिवजयंती करणार आहोत, जो आपला सर्वांचा राजा हिंदू धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज आहे, त्यांची शिवजयंती तिथीनुसार व्हावी हा आमचा आग्रह आहे.
त्यानुसार आपण कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर करावा. आता आपली संपूर्ण सत्ता आहे, त्यामुळे तो प्रस्ताव मंजूर व्हायला कोणतीही अडचण येणार नाही. आणि जरी नाही झाला तर 19 फेब्रुवारी पण करावी शासनाने आणि फाल्गुन मध्ये प्रक्रिया सुद्धा शासनाने करावी. जो काही निधी असेल तो दोन्ही जागी वाटून हा उत्सव चांगल्या पद्धतीने करावा अशी आमच्या या ठिकाणी विनंती राहणार आहे. असं अनेक वर्ष आज हिंदू धर्मवीर माननीय नितीनजी राणे साहेब या उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज आमचा सर्वांचा आनंदाचा क्षण आहे की हिंदू धर्मवीर ठामपणे महाराष्ट्रात उभे आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी हिंदू समाजावर हिंदू धर्मावर अन्याय होत आहे त्या ठिकाणी ते ठामपणे उभा राहून लढा देत आहेत. आपण सर्वांनी पाहिलं की ज्या वेळेला अबू आझमींनी उद्गार काढले त्यावेळेला माननीय धर्मवीर नितीनजी राणे साहेब यांनी तसा कसा त्याला पकडत बाहेर काढून दिला मंत्रालयाच्या, हे आपण सर्वांनी पाहिलेला. त्याच पद्धतीने आमच्या सर्व शिवभक्तांच्या मागं ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी आपण निश्चितच उभं राहू. आज पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. माननीय अध्यक्ष श्री हेमंतराजे मावळे यांना विनंती करतो की आपण थोडक्यात 2 मिनिटात मनोगत करावं. नंतर राणे साहेब आपल्यासमोर आपले विचार मांडतात. 15 दिवसापूर्वी मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र दिलेलं होतं की महाराष्ट्र शासनाच्या वतीने जसं गडावर रायगडावर राज्याभिषेकनं जसं तिथीने सुरू केला तद्वत हा उत्सव देखील तिथी प्रमाणात व्हायला पाहिजे याच्यासाठीच आम्ही पत्र दिलं होतं. आपण सगळेजण या उत्सवाला उपस्थित राहा असं म्हटलं होतं. पण काही गोष्टींची सुरुवात व्हावी लागते. मला असं वाटतं त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात राणे साहेबांना पाठवण्याची सुरुवात केली. हा त्याचा श्री गणेश आहे. मध्ये आम्ही पेपरमध्ये आलो की तिथीप्रमाणे करा, मग जरा काही वादविवाद झाले. पण आता मात्र ही नक्की सुरुवातच आहे. कारण मी किती वेळा म्हटलं की बाबा तिथीप्रमाणे करा, तिथी 1980 पासून आम्ही म्हणतोय पण आमचं काही कोणी ऐकलं नाही. पण नितेशजी राणे ज्यावेळी ठोकतील त्यावेळी हे पूर्ण होईल असे आम्ही हा निर्णय ठोकूनच होणार आहे. आणि शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा वाढदिवस म्हणजे हॅपी बर्थडे होता तिथीप्रमाणे व्हायला पाहिजे. रामाचा जन्म कृष्णाचा जन्म आपण तिथीप्रमाणे करतो. काल बीज झाली, बीजही आपण तिथीप्रमाणे करतो. हे जर सगळं तिथीप्रमाणे करत असेल तर आमच्या राजाचा जन्म हा तिथीप्रमाणेच व्हायला पाहिजे हा आणि एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की या विषयासाठी आता आमचे प्रतिनिधी माननीय नितेशजी राणे आता त्यांनी ती तोफ पुढे टाकायची आहे. त्यामुळे खूप वेळ मी न घेता जे माझा महत्वाचा हेतू आहे तो त्याच्याकडे मांडा. जय हिंद महाराज. आज या ठिकाणी आपण राजमाता जिजाऊ पुरस्कार दरवर्षी देत असतो. त्या पुरस्काराचं वितरण या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी आपल्या तालुक्याचे दमदार आमदार शिवभक्त शरददादा सोनवणे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सत्कार या ठिकाणी शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने होत आहे. माननीय पुरस्कार करण्याच्या महिन्यात त्यांनी पुढे यायचंय या ठिकाणी उपस्थित व्हायचं. तुम्ही
कुठे फोन लावा ना, फोन लावा ना, फोन लावा. पहिला जो पुरस्कार आहे राजमाता जिजाऊ पुरस्कार डॉक्टर रश्मीताई ओतूर यांना हा जाहीर झालेला आहे. संगीताचा या ठिकाणी प्रमुख पाहुण्याचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर रेवंत फळाय सौ सुरेखाताई शिंदे कदमच्या तालुका आंबेगाव अनेक ठिकाणी त्यांनी आपलं धार्मिक कार्य उभं केलेलं आहे. त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. त्याचप्रमाणे माननीय स्वातीताई कबाडी सरपंच स्वातीताई कबाडी माननीय सौ अनिताताई रेंगडे सरपंच बोधळे सरपंच पुढं छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याचप्रमाणे पूजाताई दत्तू तांडे एका विद्यालयाचं काम करतात. मानवासिकांचे राष्ट्र पुढे एकच विद्यालय आता परिवाराचं काम करतात. राणीताई बोराडे देवळे यांच्यासाठी ऋषिकेश परिवाराच्या वतीनं त्यांचं नाव आलेले आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांचं कार्य चालू आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत होतोय. स्वातीताई कबड्डी आले असतील तर पुढे यायचंय. आज आपल्याला ज्यांचे विचार ऐकायचे आहेत आणि आपण सर्वजण शिवभक्त ज्यांचे विचार ऐकण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहोत. तो विचार ऐकण्याकरता उभं आपल्या तालुक्याचे आमदार शिवभक्त माननीय आपल्या सर्वांचे दादा शरद दादा सोनाने हे या ठिकाणी उपस्थित सर्वांचं स्वागत करते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. परम पवित्र भगवान ध्वज आज जेथे शिवजयंती साजरे होते आणि अनेक लोक मी कर्तव्यासाठी उभा आपल्या सर्वांचं नेतृत्व महाराष्ट्राच्या पटलावर जे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतात ते आदरणीय नितीनजी राणे साहेब यांचं शिवभूमीचा आमदार एक मावळा म्हणून मी आपल्या संपूर्ण शिवभक्तांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. साहेब माझी विनंती आपल्याला एवढीच आहे. मी वेळ घालणार आपल्याला कल्पना की आपल्याला करून पुढे जायचं. एक विनंती एवढीच आहे. 19 फेब्रुवारी ही जगाला कळाली म्हणून
शासनाने बोटवून आणले जगाला. म्हणजे अमेरिकेने साजरी करावी, रशियाने साजरी करावी, जपानने साजरी करावी, जगाने साजरी करावी. जगमान्य राजे होते. राजे आपले छोटे नव्हते ना, जगमान्य होते. त्यामुळे 19 फेब्रुवारी हा तारखेचा विषय तो ठीक आहे. तो महाराष्ट्राच्या पोटवर जाणं गरजेचं सुद्धा फार मोठा संघर्ष झाला. कारण राजांना कमीपणा देणं हे आपल्या सगळ्यांच्या आपल्या डोक्यात एकच होतं तर त्यांना जगाने कळावं. म्हणून हा पेटीचा विषय हा आता सहृदयी आहे. जे अटल बिहारी वाजपेयींना वाटलं, जे लालकृष्णना वाटलं, जे सरकारला वाटलं, जे बाळासाहेब ठाकरेंना वाटलं, जे त्यांच्या पिताश्री नारायण राणेंना सुद्धा वाटलं, आपल्याला बरोबर आहे. सर्वांना कल्पना आहे आपल्याला, हे आपण परिवर्तन कसं वागत आलेलं आहे. इथं या ठिकाणी बिंदू माधव जोशींचं नाव घ्यायचं राहिलं. स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांना सुद्धा मानवंदना देतो. आणि खूप अट्टास आहे, खूप मागणी आहे पहिल्यापासून आहे. विनंती छोटीशी आहे. मी आज विकासावर काय बोलणार नाही, बाकीचं काय मागणार नाही, तुम्हाला एकदा विनंती करतो. मी पहिल्यांदा आज सर्वांचा शिवभक्ताचा सन्मान ठेवू आणि शिवरायांच्या नतमस्तक व्हायला सर्वांच्या मध्ये त्यांनी पहिला माझा आपल्या पहिल्या पायरीवर टेकवलेला आहे साहेबांनी इथं आल्याचं. त्यामुळे माझी विनंतीच आहे, काही करा. वर्षभर तुम्ही कुठे जरी असाल तिथे प्रमाणे तुम्ही दरवर्षी एक आमच्या हातात नियोजन आहे. 15 दिवसापूर्वी आम्ही तुमच्या हेलिकॉप्टर बुक करू इथे. तुम्ही इथे वरती या, कारण याची सुद्धा काही गरज नाही. आणि तुमचा महत्वाचा वेळ इथे एक पाऊण तासाचा जर दरवर्षी दिला तिथे प्रमाणे इथलं सर्व नियोजन आपण व्यवस्थित केलं. आणि इथून पुढे आम्ही कागदावर नियोजन देऊ. म्हणजे या लोकांनी नियोजन आम्ही मला कल्पना की यावर थोडीशी गडबड झाली, पण ठीक आहे. आता सुरुवात झाली आहे तिथे प्रमाणे. आणि तुम्हाला माहिती आहे प्रमाणे आम्ही मिनिट टू मिनिट कार्यक्रम देतो. एकदम मिनिट टू मिनिट एकदम परफेक्ट तसं आपण करूया. या वर्षी आमच्या डॉक्टर भगतताई असतील किंवा आमच्या ऋषीलेख मोठ्या भगिनी असतील किंवा आमच्या रेल्वेताई असतील, आमच्या स्वातीताई असतील, आमच्या शेतीताई असतील आणि आमच्या एकच्या ज्या भगिनी आहेत त्या सुद्धा आहेत. आपण सर्व या जिजाऊच्या लेखीचा सन्मान त्यांच्या कर्तृत्वाचा केला त्याबद्दल मी या स्वामीजीचा मनापासून कौतुक करतो. आणि साहेब न चुकता दरवर्षी आपण यावं आणि याही तिथी प्रमाणच्या शिवजयंतीला मोठ्या पद्धतीची कार्यक्रमाची उंची वाढवण्यासाठी एक कोटीवर आम्हाला सुद्धा निधी या कामकाजासाठी आपण मान्य करण्याची भूमिका कॅबिनेटमध्ये मांडावी अशी मी आमच्या अध्यक्षांच्या वतीने सर्वांच्या वतीने विनंती करतो. आपला वेळ अधिकचा घेत नाही. पुन्हा एकदा सर्वदाही आपलं स्वागत करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. परकीयांची अनेक या ठिकाणी आक्रमणं झाली, मोगलांनी आक्रमणं केली. या परकीयांची जी आक्रमणं झाली ती सर्व पुसून टाकण्याचं काम हे आपल्या सर्वांचं आहे. ते आता सगळ्यात मोठी आघाडी जी घेतलेली आहे ते माननीय धर्मवीर, हिंदू धर्मवीर माननीय नितीनजी राणे त्यांनी एक आघाडी उभी केलेली आहे. तर या ठिकाणी औरंगजेबाची जी कबर आहे ती कोणत्याही परिस्थितीत या वर्षी या हद्दपार झाली पाहिजे, झाली पाहिजे, झाली पाहिजे. माननीय श्री नितीनजी राणे साहेब यांना मी विनंती करतो की आपण असं विचार मांडा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या तिथीप्रमाणे शिवजयंतीच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आमदार सन्मान्य सोनावणेजी, मंचावर उपस्थित असलेले विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि परिवाराचे सर्व ज्येष्ठ सहकारी, उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची तिथीप्रमाणे आज शिवजयंती साजरा होते. आणि आज मी माझ्या राजाला मानवंदना देण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी सरकारचा कुठला मंत्री म्हणून नाही, कोण आमदार म्हणून नाही, पण एक शिवभक्त म्हणून मी इथे आवर्जून उपस्थित आहे. शेवटी ज्या राजाने आपल्या सगळ्या जणांना आपली ओळख केली, जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो
तरी आपण शिवरायांच्या महाराष्ट्रामधून आलो आहे हे आपण अभिमानाने सगळ्यांना सांगतो. त्या ह्या शिवजन्मभूमीमध्ये आपण मला बोलवलं, आज हा जो मान सन्मान दिला हे मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही विसरणार नाही. हे मी आवर्जून आपल्याला इथे उल्लेख करतो. पण आज इथे उभा असताना आज असंख्य गोष्टी बाबतीमध्ये माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. तिथीप्रमाणे शिवजयंती झालीच पाहिजे असा आग्रह आपण वर्षानुवर्ष करत आलेला आहे. पण काही गोष्टीची वेळ यायला योग्य माणूस तिथे खुर्चीवर बसायला आणि म्हणून या हिंदुत्वरी विचाराच्या सरकारमध्ये ज्याचे मुख्यमंत्री आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, मी आपल्याला विश्वास देतो की जे जे काय आपल्या मनामध्ये आहे, जे जे काय शिवभक्ताच्या मनामध्ये आहे, जे जे हिंदू समाजाच्या मनामध्ये आहे, ते प्रत्येक शब्द आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण करतील हा विश्वास तुम्हाला मी आजच्या असंख्य गोष्टी महत्वाच्या आहेतच. मला या कार्यक्रमाचं जेव्हा आमंत्रण दिलं तेव्हा हातात आमंत्रण पत्रिका पाहिल्यानंतर मी लगेच होकार दिला. मी इकडे तिकडे पाहिलं नाही. आज 12 वाजता गडमंडळ मंत्री म्हणून माझ्या विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये माझ्या नावाचा प्रश्न पडलेला आहे. मला उत्तर देण्यासाठी 12 वाजेपर्यंत विधान परिषदेत पोहोचायचं आणि मला राज्यमंत्री नसल्यामुळे मला त्यांच्याकडे कसंही पोहोचायला लागलं. कारण का 2-3 दिवसापासून माझ्याच नावाने फार उघडणी सुरू आहे म्हणून मी अगर तिथे पोहोचलो नाही तर बोंबलणाऱ्या लोकांना अजून ताकद भेटण्याची शक्यता आहे. मी तिथे गेल्यावर गप्प करण्याचे ते सगळे औषधं माझ्याकडे असल्यामुळे मला वेळेत जाणं हे बंधनकारक आहे. पण तरी आज आवर्जून इथे यायची संधी मिळाली. माझ्या महाराजांच्या ज्वलंत इतिहास वरती घरावर चालत चालत त्यांनी मला कानावर मला सांगत होते आणि म्हणून वारंवार जे आम्ही उल्लेख करतोय ते हिंदवी स्वराज्याचा संस्थापक ही ओळख आपण वारंवार सगळ्यांना सांगितलं पाहिजे, जेणेकरून माझ्या राजाला जे काही सर्व धर्म समभाव राजा सेक्युलर राजा बनवण्याचा जो काही ब्रिगेडी लोकांचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला हाणून पाडण्याचं काम शिवभक्त म्हणून आपण सगळ्यांनी करायला. मी काही दिवसाअगोदर जो काही विषय मांडला होता त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. ते एकदा आपण बंदुकीच्या गोळीसारखे शब्द असतात, गेलेला शब्द आपण परत घेत नाही. तर इतिहास फक्त एकच 4-5 टक्क्याला कळतं, आम्हाला कळत नाही असं कुठेच लिहिलेलं नाही. आम्हालाही इतिहास कळतो, आम्हालाही 4 गोष्टी कळतात. आम्हालाही माहिती देणारे सुज्ञ आहेत, ज्ञानी आहेत. महाराज त्यांना जास्त कळतात असं आम्हाला मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत. म्हणून आमच्या राजांनी आमच्या राजाच्या स्वराज्य किंवा ब्रिटिशांनी जेव्हा आमच्या राजाचा उल्लेख केला तेव्हा काय केला की हिंदू सेनापती म्हणून माझ्या राजाचा उल्लेख केलेला आहे. हिंदू सेनापती. आदिलशहांनी अफजल खानाला माझ्या राजावर आक्रमण करण्यासाठी का पाठवलं? का जो काय फरमान आदिलशहांनी काढलेला त्याच्यामध्ये उल्लेख केलेला की छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये इस्लाम धर्माचा ची वाढ फुटली असा उल्लेख त्यांनी त्यांच्या फरमानामध्ये केलेला आहे. या सगळ्या गोष्टी पुराव्या या सगळ्या पुरावे आपल्या नजरेसमोर आहेत. तरी काही लोक काही दिवसापासून काही 4-5 आपल्या भाड्यावरची टाकली नावं काय घेत आहेत
ह्या मुसलमानाचं नाव घेताय, त्या मुसलमानाचं नाव घेता, बघा हा होता त्या होता, होते 4-5 सेवा विवाह करण्यासाठी होते, पण सैन्यामध्ये माझ्या राजांच्या सैन्यामध्ये एकही मुसलमान नव्हता. हे मी आज पण खाटी टोक पद्धतीने सांगू शकतो. आणि खरं आहे ते त्याच्यामध्ये काय बोललो आहे. आणि ते आम्ही आज काय सगळं बोलत बसतात. संधी भेटली तर सभागृहामध्ये पण तेच बोलणार आहे. मी त्या विरोधात जात नाही. कारण आम्हाला आमच्या राजाच्या चुकीचा इतिहास बाहेर पुढच्या पिढीकडे जाता कामा नये ही शपथ आपण ह्या शिवभूमीच्या इथून घेऊनच इथून खरं म्हटलं तर बाहेर गेलो पाहिजे. आणि म्हणून या निमित्ताने अजून खूप काय बोलण्यासाठी आहे, बोललोही असतो. जसं आमच्या आमदारांनी सांगितलंय यावर्षी आलो, पुढच्या वर्षी जास्त वेळ येईल आणि अजून आपल्या या सहवासामध्ये घालवीत राहील. प्रेरणा स्तोत्र आहे ही भूमी, प्रेरणा स्तोत्र. आम्ही जे काय हिंदू समाजासाठी कार्यकर्ते म्हणून जे लढतो, कार्यकर्ते म्हणून संघर्ष करतो, ती प्रेरणा आम्हाला छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी राजांकडूनच मिळेल. सर्वात मोठा पुरावा तर जेव्हा औरंगजेबाने आता छावाची जेवढी सगळीकडे आपण लोकांनी पाहिला असेल, कारण की एवढ्या वर्षानंतर छावा चित्रपट पाहिल्यानंतर कळलं की बाबा आपला इतिहास काय नाही. पहिला आपले 2-4 इतिहासकार बोलायचे तेव्हा पण जास्त लक्ष द्यायचं नाही. कुठे त्या विकी कौशलच्या डोक्यामध्ये आलं आणि तो उभे करायच्या डोक्यामध्ये आला, म्हणून आमच्या भावी पिढीला आज आपला इतिहास कळतो तरी आहे. पण आता स्वराज्याची लढाई या इस्लाम विरोधात नव्हती. आमचे राजे हे इस्लाम विरोधात लढले नव्हते. तर मग जेव्हा औरंगजेबाने आमच्या संभाजी राजांना जे काही छळ करत केल्यानंतर त्यांच्याकडे एकच प्रश्न विचारला, त्यांच्याकडून स्वराज्य मागितला का? नाही. कुठली दौलत मागितली का? नाही. तरी एकच सांगितलं की तुम्ही तुमचा धर्म बदला, तुम्हाला जे काय पाहिजे ते देतो, तुम्ही फक्त तुमचा धर्म बदला. मग अगर ती धर्माची लढाई नव्हती तर मग ती कुठली होती? हा प्रश्न ह्या निमित्ताने तर विचारला का? आणि ह्याच गोष्टी आम्ही बोलतो. आम्ही काय वेगळं काय डोक्यात आलं म्हणून मांडत नाही. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी आपल्या योग्य इतिहास हा पुढे घेऊन जाण्याचं काम हा आपल्या माध्यमातून झालंच पाहिजे. ही जबाबदारी प्रत्येक शिवभक्ताच्या खांद्यावर आहे. काही गोष्टी इथे येत असताना काही गोष्टी खटकल्या आहेत की ह्या पायथ्याशी काही जिहाद्यांनी अतिक्रमण करून ठेवलं असं कानावर मला आलेलं आहे. वरती एवढा वेळ आपण भगवाय धडला नतमस्तक होतो, मानवंदना देतो, मग त्या खालती जिहाद्यांना आपण अतिक्रमण करण्याची हिंमत कशी देतो हा प्रश्न खरं म्हणलं त्या निमित्ताने मला विचारायचं. आपल्या शिवभूमीच्या अवतीभोवती अगर अतिक्रमण करण्याची हिंमत या हिरव्या सापणमध्ये असेल तर आपण स्वतःला शिवभक्त म्हणून घेण्याचा अधिकार आपल्याला आहे का हा प्रश्न खरं म्हणलं त्या निमित्ताने विचारावा. आणि म्हणून ही सगळी माहिती आता आमच्या विश्व हिंदू परिषदचे आणि सगळे लोक आमच्याकडे माझ्याकडे देतील. आहेत आमचे बुलडोझर देवा मुख्यमंत्री म्हणून बसले. थोडा इतर पण फिरू कशा पाहिजे घाण आमच्या पाहिजे लावून ना आमच्या हिंदू समाजाच्या व्यापाऱ्यांनी लावून दे दुकान, आम्हाला काय हरकत नाही. आणि पण त्यांनी आमच्या राजाचा द्वेष केला, ज्यांच्या विरुद्ध आमचे राजे वर्ष लागले, त्या हिरव्या सापांना आमच्या अवतीभोवती आम्ही श्वास पण घ्यायला देणार नाही. ही भूमिका खरं म्हणतात आपल्या सगळ्यांची. या सगळ्या गोष्टी आवर्जून आपल्याशी संवाद साधण्याच्या निमित्ताने त्या झालेलो आहे. आज आपल्या विश्व हिंदू परिषद असेल की आपल्या हिंदुत्वनी संघटनेने औरंगजेबाच्या कबरीबद्दल एक हात दिलेले आहे. आज महत्वाचा दिवस आहे त्या संदर्भात.
मंत्री म्हणून मी त्या बाबतीमध्ये किती थोबाड उडू शकतो याला मर्यादा आहे. पण तुम्हाला माहिती आहे कुठेही असलो तर आज मंत्री आहे उद्या नाही, पण मरेपर्यंत हिंदू असेल हे लक्षात ठेवून मी काम करतोय. प्रत्येकाने आपलं आपलं काम करावं. सरकार म्हणून आम्ही तुमचं काम करणार, हिंदुत्वाची संघटना म्हणून तुम्ही तुमचं काम करा. बाबरी म्हणजे तोडत असताना आपण एक दुसऱ्याला विचारत बसतो नाही. आपल्या कारसेवकांनी योग्य ते काम केलं, सरकार म्हणून त्यावेळी योग्य ती भूमिका राज्य सरकारने घेतली. त्याची जर पुनरावृत्ती करायची असेल तर हीच ती वेळ आहे. त्या समजदारांना इशारा कापले. आणि म्हणून या निमित्ताने परत एकदा आपली जी मागणी आहे, मुख्य मागणी जी आहे ते तिथीप्रमाणे राज्य सरकारने त्याच ताकदीने त्याच जल्लोषाने शिवजयंती साजरा केली पाहिजे ही आपली भावना मी माझ्या आदरणीय मुख्यमंत्र्यांचे निश्चित पद्धतीने घेऊन जाईल. आणि तुम्हाला माहिती आहे मी आमच्या मुख्यमंत्र्यांचा कसा लाडका आहे. एवढी मस्ती केल्यानंतर आतापर्यंत कान कोणी पिळलं असतं, पण आपल्याला कोण काय अजूनपर्यंत बोलत नाही, म्हणजे मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे. आणि म्हणून ही मागणी आपली त्यांच्या समोर घेऊन जाऊ. मला विश्वास आहे की आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला जे अपेक्षित निर्णय आहेत ते ह्याच सरकारच्या कालावधीमध्ये करून देतील एवढा विश्वास या निमित्ताने आपल्या समोर व्यक्त करतो. परत एकदा मला एवढा आदर सन्मान केल्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय शिवराय. या ठिकाणी माननीय सरपंच स्वातीबाई घोबाडे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना या ठिकाणी पाहुण्यांचा आपला सत्कार होता. शिवाजी विनंती की आपण या ठिकाणी दांडाचं पुरातून असलेलं आहे. सगळ्यांनी सावकाश व्यवस्थित जायचं आहे. बाकी सगळ्यांना थांबतील. हरकत नाही माते, हरकत नाही. चला घ्या फोटो. बोला छत्रपती शिवाजी महाराज के नमो पार्वती पते हर हर. इकडे 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 जाऊन दे पुढं, जाऊन दे पुढं. हा जा. म्हणण्यापेक्षा आमच्या जन्माचे 20 वर्ष आधी आमचे वंदनीय आणि पितृतुल्य शाही महाराजांची आणि आई जगदंबेची आणि शिवाई मातेची कृपा असते आणि मनामध्ये प्रामाणिक उद्देश असतात की शाहिरांच्या कुटुंबाकडे बघितल्यावर आपल्याला मिळून येतं. बाकीचे माझ्या इथे आहेत दादा आहे. कसा वाटला हा कार्यक्रम आणि कसा वाटला शिवजयंती उत्सव, त्याचबरोबर राजमाता जिजाऊ महिला पुरस्कार आपल्याला मिळताना एकंदरीत आपल्या काय भावना आहेत? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. स्त्री शक्तीचा जागर करता संस्कारांची कास धरा, देव देश आणि धर्म जागण्या, स्त्री धर्माचा आदर करा हे सांगणारे राजे
आणि आज त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या नावानं आम्हाला दिलेला पुरस्कार खऱ्या अर्थानं आम्ही धन्य झालो. जगात जगात भारी ती माझी शिवनेरी. आणि म्हणून भारत माता जगात गुरुस्थानी असलेला मेरुदंड सांगितला. म्हणून ज्ञान विज्ञानाची सांगड घालत वारकरी संप्रदायाचा भगवा झेंडा हातामध्ये घेऊन पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या या वारकऱ्याला खऱ्या अर्थाने शिवरायांच्या विचारांची, त्यांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या शक्तीची सुद्धा काळाची गरज आहे. आधुनिकतेच्या बुरख्याखाली पाप पुण्य नीती आणि ती स्वधर्म आणि कुलाचार यांची चाड विसरून प्रचंड वेगाने विनाशाकडे धावत जाणाऱ्या या समाजात शिवरायांच्या विचारांची नितांत गरज आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा महिला जागृतीचा कार्यक्रम आज खऱ्या अर्थानं शिवजयंतीच्या निमित्तानं औचित्य साधून आमच्यासाठी तुम्ही सन्मानित केला. कहते हैं पुरुष शक्तिशाली है, कहते हैं पुरुष शक्तिशाली है, जीतती तो हर बार नारी है. भगवान को 56 भोग लगा दो, एक तुलसी ही भारी आहे. आणि ते आज सिद्ध करून दाखवलं माझ्या शिवरायांनी. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांमध्ये मावळ्यांनी धावा घेऊन माझ्या शिवरायांना यशस्वीरित्या हे गडकिल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी बळ दिलं. आणि आम्ही सुद्धा त्या मावळ्यांना भाकरी दिल्या. आणि म्हणून आज खरं पाहिलं तर हे देशातले गडकिल्ले हे तरुणाईची बलस्थान आहेत. आणि त्याचं संवर्धन करणं आणि त्यांची जनजागृती करणं, धर्म संस्कार संस्कृती जतन करणं ही तरुणाईची जबाबदारी आहे असं मला वाटतं. प्रत्येक घरामध्ये जर जन्मदात्री माझ्या माऊलीच्या, माझ्या जिजाऊंच्या विचारांनी गर्भसंस्कार करून जर शिवराय घडवण्याचा प्रयत्न केलात ना, तर मला असं वाटतं असंख्य शिवराय जन्माला आल्याशिवाय राहणार नाही, यातील असतात संशय. म्हणून खऱ्या अर्थानं मला हा दिलेला पुरस्कार हा नुसता पुरस्कार नाही आहे, तर ती माझ्यावरती टाकलेली जबाबदारी आहे. ती जबाबदारी पेलण्यासाठी मी माझ्या गणेशाला, लेण्याद्रीच्या गणेशाला सांगते आणि माझ्या जगदंबा मातोश्रीलाही सांगते की माझ्या या पुरस्काराला मला शक्ती देण्याचं बळ बाई तू दे. माझा शिवरायांना आणि माझ्या शिवरायांना आणि त्यांच्या मातोश्रींना आणि जगदंबा मातेला मानाचा मुजरा. आणि म्हणून लेण्याद्रीच्या कुशीत चिंतन करीत असे पार्वती, गिरिजेचा गणपती गजानन गिरिजेचा गणपती. महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडके गडावरी, जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळे मांडीवरी. महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडके गडावरी, जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळे मांडीवरी. पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर, पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. अहो शिवाजी राजा हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, शिवाजी राजा हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की, मातोश्री जिजाऊ माते की, जगदंबा माते की जय. जिजाऊ जय भवानी. धन्यवाद. महादेव महादेव. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.